नमस्कार, मी प्रणाली रामचंद्र कोल्हे, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मटकाझरी. मी आज माझा हा जो नवोपक्रम आहे, क्रियांचा राजा भागाकार माझा, याचे सादरीकरण करणार आहे. इसवी सन म्हणजे साल 2022 पासून मी हा तिसरा उपक्रम हाती घेतलेला आहे. या आधीचा माय गुड लिसनिंग, त्यानंतर कचऱ्यातून ज्ञान निचरा, या दोन्हीही नवोपक्रमाच्या यशस्वीतेनंतर विद्यार्थ्यांमध्ये भागाकाराची असणारी कमतरता, उणीव ही दूर करावी, त्याची भीती दूर करावी, यासाठी मला हा नवोपक्रम हाती घेण्याची गरज पडली. आणि हा नवोपक्रम हाती घेऊन वेगवेगळ्या येणाऱ्या उपक्रमाद्वारे आणि वेगवेगळ्या येणाऱ्या अडचणीद्वारे हा उपक्रम मी पुढे सरला आणि विद्यार्थ्यांना यात यश मिळालं. माझ्या नवोपक्रमाचं शीर्षक आहे क्रियांचा राजा भागाकार माझा. वेगळेपण असं आहे की अतिशय सोपी पद्धत, वेगळा गुणाकार, पाढा तयार करण्याची पद्धत वेगळीच, म्हणजे अगदी शून्यापासून शिक्षणक्रमातील सर्वच भागाकार पद्धतीचा परिचय, गणिताशी बोलणे, त्यातील उदाहरणेही आपल्याशी बोलू लागतात हे समजून घेणे, एकाच भागाकारात अनेक क्रियांचा समावेश, हा माझ्या नवोपक्रमाचा एक वेगळा उद्देश वेगळेपण आहे. नवोपक्रमाची अशी उपयुक्तता आहे की विद्यार्थी हा टिकला पाहिजे, अप्रगत विद्यार्थी लवकर शिकला पाहिजे आणि आपली जिल्हा परिषद शाळा ही प्रत्येक उपक्रमामध्ये किंवा स्पर्धा परीक्षेत टिकला पाहिजे आपला विद्यार्थी, असे एक उपयुक्त असा उपक्रम आहे. उपक्रमाची उद्दिष्टे अगदी 6C नुसारच ठेवण्यात आली की स्वतः शिकण्यास प्रेरित करणे, स्वतःचं जावण स्वतः घेण्यास प्रेरित करणे, जिज्ञासू वृत्तीचा सन्मान करणे, स्पर्धा परीक्षेमध्ये टिकाव धरणे आणि लोकल टू ग्लोबल कडे वाटचाल करणे, सोप्याकडून कठीणाकडे नेणे, या प्रकारची उद्दिष्ट ठरवण्यात आली. नियोजन अगदी सोप्या पद्धतीने केलं की विद्यार्थी नेमका कुठे कमी पडतोय पहिले हे शोधणे फार महत्वाचं होतं. त्या पूर्ण विद्यार्थ्यांच्या पूर्वस्थितीचं नियोजन करण्यात आलं, निरीक्षण करण्यात आलं की 5वीलाही नवोदय असते, शिष्यवृत्ती परीक्षा असते, मग 4थीचाही विद्यार्थी त्याच्यामध्ये निपुण झाला पाहिजे, हा सुद्धा एक उद्देश समोर ठेवण्यात आला. त्यानंतर मी यासाठी काही कृती निवडल्या. विद्यार्थ्यांनी दिलेले अंक वाचता येणे, क्रियांचे वाचन करता येणे, त्याच पद्धतीने इतर क्रियांचा भागाकार ही वेगळी क्रिया आहे त्याचं विश्लेषण करणे, शून्यापासून सुरुवात असणारी पाढे तयार करणे, बेरीज करून करणे, गुणाकार करून करणे आणि दोघांमधनच वेगळा तिसरा पाढा तयार करणे, अंशछेद म्हणजे काय, कसोटी म्हणजे काय, रंगीत अंक तयार करणे, भागाकाराची आलेली उत्तराची तपासणी करणे, ज्याला आपण टाळा म्हणतो, हापची संकल्पना, शिक्का हा सुद्धा फार मोठा शाबासकीचा असणारा एक प्रतीक, हा सुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्व करण्यात आला. कृती घेण्यात आल्या, अंक विद्यार्थी वाचता येतात की नाही पहिले यासाठी सराव घेण्यात आला. त्यासाठी त्रिकोणामध्ये अंक दिले, चौकोनात अंक दिले आणि ती अंक अगदी जोडून नवीन अंक तयार करता येईल का हे विद्यार्थ्यांकडनं पाहण्यात आलं. त्याच नंतर क्रियांचं वाचन, का बरं तर आपण बेरीज शिकलो, वजाबाकी शिकतो, गुणाकार शिकतो, पण भागाकारमध्ये सगळ्या काही गोष्टी नवीन असतात, वेगळ्या पद्धतीच्या असतात, त्याचं वाचन सुद्धा विद्यार्थ्यांना करता आलं पाहिजे. जसं मराठीमध्ये म्हटलं 36/6, 36/6, त्यानंतर 6नी 36ला भागणे म्हणजे 36 या अंकाचे 6 वेळा समान भाग करणे, अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना ती संकल्पना समजून देण्यात आली. मग इतर क्रियांपेक्षा भागाकार वेगळी का आहे तर बघा, वजाबाकी असो, बेरीज असो, गुणाकार असो, यामध्ये एककापासून आपण सुरुवात करतो गणिताला, पण भागाकार क्रियेमध्ये असं नाही. भागाकार क्रियेमध्ये जो डावीकडे पहिला अंक असेल तिथे आपण सुरुवात करत असतो. ही संकल्पना विद्यार्थ्याची पहिले समजून देण्यात आली, क्लिअर करून देण्यात आली. सुरुवात शून्यापासून करायची, का बरं, कारण भागाकार करत असताना आपल्याला शून्याचा भागाकार द्यावा लागतो, शून्याचा भाग द्यावा लागतो, मग शून्य आला कुठून. विद्यार्थ्यांना हे महत्वपूर्ण सूचना देण्याकरिता पहिले भागाकार कसा करायचा, पाढा कसा करायचा तर शून्यापासून करायचा, ही संकल्पना पहिले विद्यार्थ्यांची समजावून देण्यात आली. मग विद्यार्थी शून्यापासून भागाकार तयार करू लागले, पाढा तयार करू लागले, बेरीज पासून तसंच गुणाकार करून पाढे तयार करणे, त्यानंतर आलेल्या 2 पाढ्यांचा तिसरा नवीन पाढा तयार करणे, असा सराव घेतला. मग आता भागाकार करत असलेल्या संख्येचं वाचन यायला पाहिजे की नाही, नेमकं कोणत्या संख्येने कोणत्या संख्येला भागायचं, त्याचं स्थान काय आहे, भाज्य कोणता, भाजक कोणता, भागाकार काय असतं आणि बाकी काय असतं, हे सगळं विद्यार्थ्यांना सरावानी कळू लागलं. त्यानंतर खालून वर जाणे म्हणजेच मोठ्यापासून लहानापर्यंत जाणे, यासाठी सराव घेतला. 20च्या आधी काय येतं,
19. 19च्या आधी काय येतं तर 18. 18च्या आधी काय येतं तर 17 आणि 17च्या आधी काय येतं 16. अशा पद्धतीचा सराव घेण्यात आला. का बरं तर कधी कधी काय होतं की एखादा पाढा लिहित असताना मोठी संख्या पेक्षा लहान संख्या घेतली जातं. म्हणजेच बघा बरं 45/8 असेल म्हणजेच 45 डिवायडेड बाय 8. तर यासाठी म्हटलं जातं की काय रे 8 तुझ्या पाढ्यामध्ये 4 आहे का? पहिली संख्या 4 आहे की नाही? तो म्हणतो नाही. का बरं नाही? तर इथे बघा बरं 4 नाही तर मग 3 आहे का? तो पण नाही. 2 आहे का? तो पण नाही. 1 आहे का? नाही. मग 0 आहे का? हो. म्हणजे 0 वर दिला गेला. बरोबर. म्हणजे विद्यार्थ्यांना हे सुद्धा कळलं की पाढ्यांमध्ये कोणी नसेल पण 0 असतो. मग शून्याचा भागाकार काय हे सुद्धा विद्यार्थ्यांना कळलं. 4 मधून 0 गेले 4 उरले. नंतर वरची संख्या खाली आणली कोणारे तर बाजूला तर 5 म्हणजे मिळून काय झालं 45 45 झाली. मग आपण 8च्या पाढ्याला विचारणार 45 आहे का? तो नाही म्हणतो. मग त्यापेक्षा एक कमी वर गेलो तर 44 आहे का? तो नाही म्हणतो. 43 आहे का? नाही म्हणतो. 42 आहे का? नाही म्हणतो. 41 आहे का? नाही म्हणतो. मग 40 आहे का? तर हो राईट केलं. किती वेळानी रे? तर 5 वेळानी. त्याला आपण सर्कल केलं. तर जे सर्कल मध्ये आलं ते भागाकाराच्या डोक्यावर म्हणजेच वर ठेवलं आणि जे सर्कलच्या पुढे मिळालं कोण मिळाला तर 40 मिळाला. म्हणजेच 45 - 40 = म्हणजे उत्तर किती येतं 5 हे त्यातून लक्षात येतं. विद्यार्थ्यांना हे सुद्धा सांगितण्यात आलेलं आहे कारण भागाकाराचं उत्तर हे नेहमी कुठे असतं डोक्यावर आणि बाकी असते ही खाली. पण इतर गणित सोडवताना आपण पाहतो वजाबाकी मध्ये उत्तर खाली येतं, गुणाकारात उत्तर खाली येतं, बेरजेमध्ये उत्तर खाली येतं. फक्त डोक्यावर काय असते त्याचा हातचा. पण भागाकारामध्ये उत्तर हे नेहमी डोक्यावर येत असतं हे विद्यार्थ्यांनी या संकल्पनेद्वारे कळून घेतलं. त्यानंतर आपण पुढे बघूया. हे झाले. पुढे पाहिलं आपण विद्यार्थ्यांनी काय केलं आहे तर या पद्धतीने त्याचा अंशछेद घेऊन तोंडी भागाकार हापची संकल्पना याद्वारे सगळं विद्यार्थ्यांना समजून सांगण्यात आलेलं आहे. पुढे हे आलेल्या भागाकाराचा टाळा करणे. आपलं उत्तर बरोबर आहे की नाही हे पाहण्याकरिता टाळा करणे. तर काय करायचं तर जो भागाकार आलेला आहे त्या भागाकाराला भाज्याने जर गुणलं आणि येणारी बाकी जर वजा त्यामध्ये प्लस केली म्हणजेच मिळवली तर आपल्याला भाज्य मिळतो हे विद्यार्थ्यांना कळलं. पुढे आहे रंगीत अंक तयार करणे. यामध्ये व्हिडिओ दिलेला आहे. बांगड्यांचे तुकडे गोलामध्ये टाकून येणाऱ्या संख्येलाच त्याचा रंग ओळखणे आणि त्यातलं एकक आहे दशक आहे की शतक आहे हे पहिलेच ठरवून दिल्यानंतर विद्यार्थी त्यामध्ये नवनवीन संख्या तयार करू लागले. तोंडी भागाकार बघा 6 पेनांचे वाटप दोघांमध्ये करायचे आहे तर दोघांना किती येतील हे सुद्धा विद्यार्थी सांगू लागले. अंश छेद याचा सराव सुद्धा शून्यात वाढवून तोंडी सेकंदात भागाकार करू लागलेत. उदाहरणार्थ इथे फोटो दिलेलाच आहे. हापची संकल्पना हाप म्हटल्यानंतर लगेच दोन्हीच भागणे असं विद्यार्थ्यांना कळून चुकलं. कसोटी याचा भागाकार सहसंबंध काय हे सुद्धा विद्यार्थ्यांना कळले. त्यानंतर शाबासकीचा शिक्का. एवढं सगळं झाल्यानंतर आम्हाला तर शाबासकी पाहिजेच की नाही. मग यासाठी 3 शिक्के तयार करण्यात आले आणि विद्यार्थ्यांना त्या शिक्क्याचं सुद्धा अप्रूप वाटू लागलं. यामध्ये या उपक्रमाचे काही टप्पे करण्यात आले. त्याचे वेळापत्रक देण्यात आलेलं आहे. त्याचे पुरावे सुद्धा दिले. काही ड्राईव्ह लिंक दिलेले आहेत. भागाकाराचे प्रकार सुद्धा याच्यामध्ये ऑडिओ रूपात आणि लिंक मध्ये देण्यात आले. उपक्रमाचे प्रत्यक्ष कारवाईचे या नोंदी ठेवण्यात आलेल्या आहे. या नोंदीमध्ये नयन हा CWSN विद्यार्थी असल्या कारणाने तो मला त्याचा एवढा अपेक्षित असा नसून प्रतिसाद सुद्धा त्यांनी मला दिला. याबद्दल मला त्याचा अभिमान वाटतो. त्यानंतर कारवाई तशा फारशा काही अडचणी आल्या नाही. उपक्रमापर्यंत इतरांपर्यंत सुद्धा पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी गुगलची म्हणजेच फॉर्मची एक शीट तयार करण्यात आली, परीक्षा तयार करण्यात आली आणि विद्यार्थ्यांनी आणि इतर शाळेतल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी सुद्धा त्या सोडवल्या आणि त्यांना फार आनंद झाला या गोष्टीचा. फलनिष्पत्ती ही उद्दिष्टानुसारच झाली. विद्यार्थी स्वयंप्रेरित झाला. आता तर विद्यार्थी जेव्हा पाहाव तेव्हा भागाकारच करत असतो. अगदी मनाने स्वतःच्या संख्या घेऊन तो भागाकार करतो, गणिताशी बोलतो आणि या गणिताशी बोलण्याच्या क्रियेमुळे गणित हे त्याचं आपलंसं वाटू लागलं. जिज्ञासू वृत्ती निर्माण झाली. नवनवीन पद्धतीचे भागाकार करू लागला. स्पर्धा परीक्षेमध्ये येणार आता गणिताला तो घाबरणार नाही. लोकल टू ग्लोबल कडे वाटचाल विद्यार्थ्यांची चालू झाली. अगदी सोप्या सोप्या अंकेतून स्वतःहूनच 4 अंकी संख्या घेऊन सुद्धा विद्यार्थी करू लागले आणि हा नवोपक्रम या ग्राफनुसार यशस्वी झालाय असं मी गृहीत धरते आणि नक्कीच हा नवोपक्रम पुढे सुद्धा टिकून राहील आणि टिकतच आहे. कारण भागाकार म्हटल्यानंतर हा संपणारा नाही आणि याच्या
येणाऱ्या प्रकारानुसार हा पुढे पुढे जसं जसं वाढत जाईल तसं तसं इयत्तानुसार त्याचं स्वरूप सुद्धा वाढत गेलेलं आहे, पण त्याचं जे मूळ आहे तो भागाकारच आहे हे सुद्धा विद्यार्थ्यांना समजून गेलेलं आहे. संदर्भ सूची दिलेली आहे, त्यानुसारच याचे पुरावे म्हणून फोटो सुद्धा इथे दिलेले आहेत. विद्यार्थ्यांना याचे प्रमाणपत्र सुद्धा वाटण्यात आलेले आहे आणि विद्यार्थ्यांना याबद्दल खूप छान वाटलं. या पद्धतीने माझे हे नवोपक्रम सादरीकरण इथे धन्यवाद.